काम आहे कोणत्या जमान्याचा बोर्ड होय तर सुधरून नाही राहिला काही नाही. कूलर पाहिला पेटून नाही राहिला. गरमी पाहिली एका रंगाची होऊन राहिली फडफड. बापू टिपरे तुला समजते का रे पाहिलं जरा असा गरमी होऊन राहिली ना. नाही येई थांब मी त्या धम्म्या काकाला बोलावून आणतो. काय धम्या धुम्या काकाला नको बोलू. त्या बापीनं थोस पाच बसून आता एक तिकडं जा तू बी बाहेर खेळ. नको नको बाजू मावलं गरमी होऊन राहिली एका रंगाची. हाय का वहिनी घरी? आली बाप सोदी डोकसं वाजवाले. त्या दादा घरी नाही आहे. मी तर तुम्हाला पाहायला आलती. पाहिलं का मी सोयीत बसली आहे. जा आता पटकन घराकडे आपल्या. काऊनजी वहिनी रागात आहे? टेन्शन आहे का काही? काय टेन्शन घेता फालतूच? हो तुला पाहिलं का मला टेन्शनच येऊन जाते. वांगार वायर कायले पसरून ठेवले जी एवढे? आता माझ्यासाठी जाड पसरवला मी न. येईन म्हणलं बाहेरून टंगड टांगडून पडन मरण बसपण. कसं वाटलं मग प्लॅन तुले? काही म्हणता का? खरं सांगा ना. मजाकीचं नातं राहिलं का आपलं? नातं भलं आहे मजाकीचं पण वय राहिली का? अमाय तू का पागल गिगल झाली का? ते मेल्याशी मानसी नाही का तू? याच्यात येता येऊन मीच फसली असती तर तांगड तुंगडून. नाही बापा मी तुला इथं नाही पाडत इथं नाही मारत. तुला मावल्या घरामध्ये जिथे आपण इथं घरामध्ये घुमतं मेल्यावर माहित नाही. आळ्या फाट्यावर बससिंग गात गुरु गुरु पाहले. जाऊ दे बापा तुम्ही उलटच बोलता. भोसडाच होते मग तुला समजत नाही का? मा घरचा बोर्ड बिघडलाय ना. दिसून नाही राहिला का तुले? बोर्ड बिघडलाय वायर पसरले आहे. कोणत्या बाप सुद्धा माहित नाही. घरातली फिटिंग गेली लाईनीची तर सारी सतरंग घेऊन गेली पेटून गेलं धड धड का पेटलं तर तमाशा लागून गेला साऱ्या घराचा जिंदगीच्या. तू या पायी टीव्ही लावा तो मिक्सर नाही चालत. मिक्सर लावा तो फ्रीज नाही चालत. काका समजत नाही. आणि सारं चालू करत पुरा घरातच उभा राहते. आणि बिल पाहिलं गाण भाड येते सोन्यावानी भाव जसा तर वाढते. असं तर वाढून येते फर्रा. तो कूलरच नाही त्याला मावल्या घरात. हे लाईन फिटिंग हे तर आईच्या हातची वय चांगली आहे की नाही? काऊन तमायचा ITI झाला होता का? नाही ITI नाही झालं पण आम्ही कसं इचू काढत राहू अंधारात ना. बाबाचा आई ड्युटीले आणि अंधारात लहान लहान लेकरं कसं करून बापा. तर आईकडनी एक वेळा ह्या खंब्यावर चढली होती बाहेरच्या नाही का सरकारी लाईन चढली होती आणि त्याची वायर घरात लोंबवले आणि तेव्हाच आम्ही फिटिंग केली ती दोघी मायले की ना. तेव्हा पण चोरीच करत होत्या का? मोठ्या चिकट्या भोकाच्या आहे हो तुम्ही चोरट्या. म्हणूनच घे एवढा मोठा हात मारतो तू. त्या मायची शिकवण आहे ना गुण आहे त्या मायची त्या अंगात. दाखवा बरं मले कोणता वय बोर्ड का भयकलं याचं? आवाज दारे राहू दे ना. कायले हुशार की मारून राहिली. ठेव ते बोर्ड खालतं. थांबता का? पाहू देता का 2 मिनिट? सतरच गाड्या करता. पाय चांगला पाय. उलट चालू झालं तर ठीक नाही. तुला ढुंगणालेच लावतो करंट मी आज. जनाने जण जाऊ दे बापा. बरं आई लिहू द्या. आईने मीच करून देतो. तशी आई गेली कुठं? काजाने गेली असं आपल्या सकाळी पैसे मला चुकल्या सांगाले. तसं तर आज मी ना काही म्हणलंही नाही तिले. तरी सांगन एकाची 2 वाजवले 3. तुमच्या मायले किती आदती आहे मोठ्या बेकार. याच्या त्याच्या चिवडलं पाहिजे. तुम्हाला गमत नाही चिवडल्याशिवाय. पोयाने धकत ना तुमच्या. गेली असं एखाद्याच्या घरी चुकल्या लावले पोट्टी अलग लावते माय अलग लावते. धंदाच कोणता आहे तुम्हाला? एक ना एक कान तुम्ही ना केलंच पाहिजे. तुमचं ठरलाय. आपल्या सुनाचं नाही सांगत. सुनाचं चिवडाला सांगून द्या. कही आली व बाई? कोणाच्या घरी गेलती व झगडे लावाले? कोण म्हणते गे? मायले कशी बोलता? वहिनीच तर म्हणत होती झगडे लावत घुमतो दर म्हणून. मी कायले होय मायावर नको येऊ. हेच म्हणे वायर पसरतो आज माईच्या पुढील मारतो म्हणे. केवढ्या खोट्या बोलता जी? तुमच्या घरी येणच पाप आहे. चालली बापा मी नसल्या कामाची झगडे. भोसले मावला बोर्ड तर पाहून दे. मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगत होती ना. बोर्ड सुरू कर मग जा. दे बोर्ड दाखव मले. काय झालं? ज्याचं काम त्यालाच जमते. मला अनुभव आहे. कूलरचा वय नाही. दाखव रे पेंच दाखव बरं. हात नको ना मधात नको. थांब म्हणलं ना. ऐकत जा बरं तू. वायर सोड. हे खोला लागते. मी का म्हणतो माझीच्या काढ्या दे बरं 2. दे तरक अव तुटन तरक नको करू. मला अनुभव आहे. मला हात नाही हात दे काढ्या दे. मार तरक नको करा. नाही तर येईन उद्या पेपरामध्ये ना वायर ओढवार नको करा. अव नाही मारत मी वहिनी. तुम्ही टेन्शन नको घ्या. माझ्या घरी रोजच काम आहे. मीच करतो सारे काम घरचे इलेक्ट्रिकचे. होते तू आताही मिली तर मला काही गम नाही. फक्त मावले कूलर चालू करून दे तू. एका रंगाची गरमी होऊन राहिली. तुम्ही दोघी चूप राहता का? कचकच मला गवसून नाही राहिलं. चांगले बोर्ड ठीक केले आहे. पण चूप राहावा पाहिजे. जनाने लागन अर्थिंग नाही एक तो घरी करण आणि मले करण मग अंगातून जमीन जाते. समजलं का? चांगले सोयते आण तुम्ही. हा बाई बोर्ड झाला ठीक. आता कर बरं बटन चालू कर.
अगे वाय कायले तरी अगे वाय फुटल्या मायले की मोठी सांगून राहिली होती मला एक्सपिरियन्स आहे खंब्यावर चढो अमको करो ढुंगणात करण याचाच करण कुठं गेला करण कसे झाले तोंड आता कसं तुला तर तसंच पाहिजे की भोसडात मध्ये कशी दिसून राहिली एका रंगाची बुढी मेली का गे जमलो आई आई झाला का बाई कूलर चालू? झालं ना चांगलं जोर झालं यानं जरलं ढुंगा झाली कारी पाहिलं कशी हवा येऊन राहिली थंडीगार घेणं ढुंगणाले काय खरं हवा येऊन वहिनी जैल्याचा मलम आहे का घरी? नाही आहे तर नाही बोलवा लागत टिपऱ्याच्या हातानं मी का म्हणतो आपल्या घरातला कूलर सुधारायचा ह्या तर सुधारला तो पाहता का जरासा करून द्या थोबी दुरस्त काऊन व बाई वायरमॅनले बोलवाची भोकावर येते का? एवढाली पेन्शन घेतो तरी कशी नस करतो म्हाताऱ्याले कामाला लावतो इले ते दुसरा बोर्ड मला पहिले जैल्याचा मलम द्या एकटीची नोट का बोर्ड हार्ड दुरुस्त करणं फिटिंग फाटिंग पहिलेच हा बोर्ड पुराणा हाय कोणत्या जमान्याचा होतं हो बाई बोर्डच खराब आहे ना तुला तर माहिती मी कशी तरक दुरुस्त करो पहिले सारखी लाईन नाही राहिली आता एवढ्या मायले की जळून गेल्या ढुंगणाकडून पण गरमी नाही गेली तुमची वाली तरी चालूच आहे तुमचं वालं आज पहिल्यांदा एवढे हसून राहिलं बाबा मी घरामध्ये नाही तर सरे घरामध्ये तमाशे लावतो तू तर पण मला आज हसायलाच मोठी खुश आहो मी आज बाई हे बाजूच्या रमेश मोहळले बोलावून घे चांगला फिटिंग करते कामाचा आहे बापू आगे तर खेळगे मी त्याईलेच बोलून राहिली होती पण तुम्ही दोघी मायले की करताना तरक पुढं आयटीआय झालाय ना तुमचा वाला नाही वो बाई तशी मला फिटिंग येते पण ह्या पोटीनच वायर वळवाळ केला तू याच पाय झालं वया मनानं समजे ना बांजे डोकं नाही चालत तुय काड्या कुचकल्या बोर्डात माय पाय बाई कशी बोलते आणले म्हणे सारं गिरपीट मावर चांगलंच करायला गेलती मी मला नको सांगा तुम्ही आपलं पाच बसा झमकावा मी तर म्हणतो पुरा धमाकावाले पाहिजे होता चितडे पडायला पाहिजे होते तुमचे वाले धमाका तर झाला व बाई हे पाय बरं लुगरं कसं जरून गेलं बाहेर बी जायला वाटते बाय ठेस लुगडं घालजो टाके टुके मारून देईन मी शिवसाय करून देईन तेच लुगडं चांगलं होते खर्चाने लावायचा मामांग पहिलेच लय खर्चे आहे वहिनी माय बी साडी फाटलीची याखून तू तर तशीच घुम घे बंगार तुले मोहराच आहे चांगलं झालं बापा तुमच्या दोघी समोर झालं जे काही झालं तर सारे मावर आणले असते तुम्ही ना गिरपीट बरं झालं देव देखत झालं जे काही ते चांगलं झालं बाई दवाखान्यात घेऊन चालतं का मला दवाखाना घरीच बनवून घे दवायानं खाऊन घे तसं तुझे वायरमॅनचं काम आहे ते इलेक्ट्रिशियनचं आता जराचं डॉक्टरही करून घे अशा टायमात सुनाचा सहारा नाहीये मले असा टाइम आणला कोण काही नसले तमाशे करतो घरामध्ये जाऊ दे वहिनी होतच राहते लहान लहान गोष्टी तुया नाही जमून राहिलं का काही एवढी जळून गेली करकर कोळशासारखी कार्य पण तुया नाही गेले बोल हळफळत करून राहिली तू तर आज मायानं झालं असं दोघी मायले की तुम्ही ना केस केली असती मायावर ह्या पोट्टी बाईत झालं बाई असं कायले मोठी वानवतो ना आपल्या पोरीले माई लक्ष्मी पायगुनी आहे चांगली आहे साजरी आहे आता घे ना गाडी खाली धमाके तिच्या हातामध्ये पैसा नांदते म्हणतो पनोती आहे एक नंबरची पनोती घराले ग्रहण हो बाप सोदी कशी पैदा झाली कोई ठाण तू यात नको जात जा बरं माघारी आता फायनल याच नको एवढी जळून गेली मी पण माझ्या तोंडातून अपशब्द नाही निघला तुझ्यासाठी एक दिवस ते हे मरणच मरण पण कुठे तुले घेऊन तर पक्क्यात मरण मी घेऊन देतो तुले माय शब्द खरे होते तुला चांगले ना माहित आहे जा उठ आपल्या घरी जा चल भाई घे झोला आपला काय एवढं घेऊन फिरता जाऊ द्या ना आपलीच पोरगी आहे होत राहते लहान मोठे धमाके आपल्या घरामध्ये जाऊ द्याचे झालं ते चांगल्यासाठी झालं काही पोरगी नाही ना काही धमाके नाही
कोणीच नाही माय सुनेशिवाय. हे बरं आहे. ढोंगणाले जणांना लागले तर आता सुना आली का तुले हेडमे. झोमून राहिलं बापा लय. तू उठत का लाव तुले वायर. सायंटिस्ट आहे दोघी मायले की इलेक्ट्रिशियन. वहिनी पैसे देता का 70 रुपये? कायले पाहिजे की तुले? डेटॉल घ्यायची होती. हो मला माहिती आहे ना 70 रुपयात कोणती डेटॉल होती तर. हे 200 घे आणि जा दवाखान्यात. कायले देतो बाई? नको देऊ. दुसरा बोर्ड बिघडला ना घेऊन यायचो. हे काय पिऊन पडली रे ते बाप सोची पण ती साली. झालं.